अनुभव खूप छान होते सगळ्यांबद्दल ॲक्चुअली. मला आधी मी घाबरले होते, की ऑफलाईन कसं करू मी? किती कसे लोकं असतील, राइट? ब आणि काय होणार आहे तिथे 3 दिवस? खरंच 3 दिवस म्हणजे लागेल का? मग मी ऑनलाईनच करायला मला बेटर राहील ॲक्चुअली. पण मग मी सरांना विचारलं, "सर मला प्रामाणिकपणे सांगा मी काय करू सर? ऑनलाईन करू का ऑफलाईन करू?" मग सर म्हटले, की "मी प्रिफर करतो, की तुम्ही ऑफलाईन करा ऑनलाईनपेक्षा." तर घरचे पण जरा थोडेसे टेन्स होते ॲक्चुअली 3 दिवस इकडे येणार एकटीही. तर कसं असणार आहे या सगळ्या गोष्टी, अगदी राहण्यापासूनची सोय, जेवणापासूनची सोय पण प्रचंड म्हणजे अतिशय छान होती. जेवण अतिशय उत्तम होतं, राहण्याची सोय छान होती आणि मला असं वाटतं जो एक्सपिरियन्स मी ऑनलाईन नसता घेता आला, तो मला ऑफलाईन मिळाला. स्पेशली विथ मेडिटेशन. मेडिटेशन मी कधीही बसत नाही 5 मिनिटाच्या वरती. जे इकडे येऊन मी ऑफलाईनमध्ये बसल्याने मला खूप छान फील झालं मेडिटेशनमध्ये. अर्धा तास तर मी शक्यच नाही एका ठिकाणी बसणं आणि खूप छान-छान एक्सपिरियन्स जे ऑलरेडी मी शेअर केले ते एक्सपिरियन्स. तर मी सगळ्यांना एक म्हणजे मी म्हणेल, की तुम्ही ऑनलाईनपेक्षा ऑफलाईन या इकडे आणि खूप छान फॅमिली झाली ॲक्चुअली. असं कधी वाटलंच नाही, की बाबा आणि इथे आध्यात्मिक, स्पिरिच्युअल गोष्टी जास्त आम्ही डिस्कस केल्या इथे. ॲक्चुअली मी माझ्या मुलीचं टॅरो कार्ड रीडिंग घेतलं होतं, ज्याच्यामध्ये मला मॅडमनी सांगितलं होतं, तिला लाँग टर्म हीलिंग लागणार आहे. तिचं मंडेला एक्झाम आहे उद्या, म्हणून तिला जमलं नाही. मी म्हटलं, की ग्रुपवर टाकलं होतं राईट, ही शेवटची बॅच आहे. मला ही सोडायची नव्हती. इव्हन मला फर्स्ट बॅचला जॉइन करायचं होतं, पण सीट तेवढे अवेलेबल नव्हते आणि माझं खूप होतं. म्हणजे जेव्हा मी मॅमचा लांबा फेराचा पॉडकास्ट पाहिला, त्याच डेपासून मी ठरवलं होतं, की मी ही फास्टेस्ट हीलिंग मोडॅलिटी आहे, की जी मला करायची आहे. मी रेखी ऐकलं, पण मला रेखीचं काहीच माहिती नाही. पण लांबा फेऱ्यामध्ये जे पण काही मॅमने शिकवलं, इतकं इझी शिकवलं आणि ते आमच्या इथे लक्षात आहे डोक्यामध्ये. मला कुणी पण सांगितलं झोपेत तरी पण. आणि जेव्हा ते सेशन झालं, प्रॅक्टिस केली, सिम्बॉल आम्ही विसरलोच नाही. आणि जे पण काही त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं, ते खूप छान एक्सप्लेनेशन दिलं. तर डे टू डे लाईफमध्ये ते कसं राहील, ते मी पहिले तर सगळ्यात माझ्या स्वतःवर करेल 21 दिवस. त्याच्यानंतर मी माझ्या मुलीवर करेल आणि हां, जे माझ्या जवळच्या व्यक्तींवर करेल. आणि आधी मी थोडीशी घाबरली होती, की लेव्हल 2 करू की नाही? पण आता तसं नाही वाटलंय मला अजिबात. तर त्यांनी जेवढा वेळ मॅमनी आपल्याला दिला म्हणजे ते खरंच हॅट्स ऑफ टू हर. आणि थँक यू सर तुम्हाला सुद्धा. तुम्ही इतकं छान जर तुम्ही मला नसतं सांगितलं तर मी हे केलंच नसतं. तर त्याच्यात तुमचं पण तेवढं श्रेय आहे. त्याबद्दल काय म्हणायचं? डोकं तर आम्ही आल्यापासूनच खाल्ले सर. पण तुम्ही खूप आम्हाला इतकं छान सपोर्ट केला. अगदी आम्ही नावं चेंज करण्यापासून राईट रूम चेंज खूप करण्यापासून सरांना एन्जॉय खूप केलं त्रास आम्ही. दिला. पण हां, खूप एन्जॉय केलं. असं वाटलंच नाही कोणी असं परकं आहे किंवा असं वाटलं की सगळे आपले फॅमिलीज आहेत. तर थँक्स टू यू सर ॲक्चुअली आणि हां, पुन्हा कुठल्या ऑफलाईन बॅचेस असतील तर ते आम्ही हो, नक्कीच आम्ही करायला नक्की येणार जॉइन करू. इकडे.